लागल्या तर धावा तुम्हाला पळून घ्याव्या लागतील. आतल्या झाडाला जरी चेंडू लागला तरी धावा तुम्हाला पळून घ्यायच्या आहेत. जाऊया मॅचकडे. आजच्या दिवसातल्या पहिल्या क्रमांकाची मॅच आपल्याला इथे बैदाराच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे जगदंब 11 उरोळी कांचन हा संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव अशी लढत आहे. राजेश अण्णा कदम अण्णा, तुमचं स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये रॉयल ट्रॉफीमध्ये, ज्यांनी आपल्याला खरं तर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा पारितोषिक दिलेला आहे. आणि या स्पर्धा भरवण्या पाठीमागे ज्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आपल्याला खरं तर राहिलेला आहे, असे आदरणीय अण्णा कदम सरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. सरांचं देखील आम्ही स्वागत करतो. जाऊया मॅचकडे. आजच्या दिवसातल्या पहिल्या क्रमांकाची मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळवायची आहे. दोन सलामीवर मैदानावरती आहे. पंच खरं तर आपण पाहतो तिथे स्पर्धेचे काही नियम अटी आहेत त्याविषयी आपण पाहतो चर्चा, लगेच चर्चा मसलत करताना तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. 1,51,000 खरं तर नियोजित वेळामध्येच आपण पाहतो तुम्हाला सामने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करायचे आहेत. 25 मिनिटांमध्ये तुमचे 5 षटकं संपलीच पाहिजे. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं जर संपली नाही तर 6व्या षटकामध्ये खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. 6 षटकांचीच लढत आहे दादा, मला वाटतं. खरं तर आपण पाहतो शिरूर शहरामध्ये गेले कित्येक वर्ष आपण जर पाहिलं शुभकाराच्या माध्यमातून ज्यांनी खरं तर अप्रतिम वाद्य दाखवलेले आपल्याला, अलंकार बँजो ग्रुपचे प्रोपरायटर आणि एक यशस्वी खरं तर अलंकार बँजो ह्या ग्रुपला ज्यांनी खरं तर मोठ्या व्यासपीठावरती नेलेला आहे. सोमा करडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. सरांचं देखील खरं तर आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मॅचकडे जाऊयात. आपण पाहतो एक मोठा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती आहे. संघाचा आयकॉन जुन्नर तालुक्यातील नारायणगाव गावचा सुपरस्टार राजू पाटे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मंगेश हरिहर, असे दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं इथे मैदानावरती पाहायला मिळतात. संघाचा आयकॉन वैभव माळी षटक क्रमांक पहिले घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होणार आहे. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सवेद आत्मरूपा देवतूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधार जोजी. ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक त्याच्यानी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती, देव आमचा एकच राजा शिव छत्रपती. रॉयल ट्रॉफी 2025 दिवस क्रमांक 3, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. पहिल्याच बॉल आपण पाहतो खरं तर डावे एष्टी बाहेरचा असेल. मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. आपण पाहतो खरं तर अलंकार बँजो ग्रुपचे प्रोपरेटर सोमा करडे यांचा मात्र आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक छोटासा सन्मान होतोय. राजेश अण्णा कदम स्पर्धेचे मुख्य आयोजक अण्णांना आम्ही विनंती करतो की आपण हा सन्मान करा. एक धाव आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्री गणेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. बॅटवरती चेंडू प्रॉपर मिडल झाला नाही. एकदा मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न मैदानावरती केलाय आणि बघता बघता आपण पाहतो 2 धावा. राजेश अण्णा कदम अण्णांना आम्ही विनंती करतो, यस सन्मान झालेला आहे. सरांचं देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 2 धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकली असता 3 धावा इथे मैदानावरती. राजू पाटे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी करणारा खेळाडू राहिलेला आहे. एनबी ट्रॉफीचा ब्रँड अँबॅसिडर राहिला आणि ब्रँड अँबॅसिडर बरोबरच आपण पाहतो खूप चांगली कामगिरी याच राजू पाटेने करताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. शेतकरी कुटुंबात पुढे आलेला खेळाडू आणि आपण पाहतो एनबी ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीजही झाला. यावेळेचा चेंडू समोर पुढ्यामध्ये चेंडू, परंतु अफलातून क्षेत्राचे तुम्हाला पाहायला मिळते. धावची संधी, राजू पाटे डेंजर झोन मध्ये होता. सर्वांनी डोक्यावरती हात ठेवले, कारण राजू पाटे काय करू शकतो हे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 4 धावा इथे मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव, वैभव दादा थोरात या संघाच्या अनुभवी नेत्याच्या भोवती टीम फिरलेली अनेक वेळा आपण पाहिलेली आहे आणि अनेक खरं तर सिनियर ज्युनियरचा एक चांगला मिलाप या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
अनेक वर्ष खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतो. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव या संघाने खरं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खेळलेला आहे. वा सुंदर बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. जबरदस्त गोलंदाजी. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि मुंबईवरनं आपण पाहतो भिवंडी मुंबईला बिलॉंग करणारा वैभव माळी आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेक वर्ष खूप चांगलं क्रिकेट आणि या सीझनमध्ये प्रचंड मागणी असणारा हा मोठा आयकॉन आहे. आज रॉयल ट्रॉफी सारख्या एका मोठ्या मंचावरती तो खेळतोय. यावेळेचा चेंडू समोर पुण्यामध्ये मिडॉनला क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडूला बीट करेल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. मुख्य पंच हेमंत परदेशी सरांचा इशारा. सनसनी चौकार. चौकार मैदानावरती आला. चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 8 धावा धावपलकावरती आहे. धावसंख्या झाली 8. 2 ताकदवान संघांची पडली इथे गाठ पडली ठगात. निमित्त आहे रॉयल ट्रॉफी 2025चा काळजाचा ठोका चुकवणारा सामना आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. 8 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका खेळायचा आहे. अमोल नातो आले तिथे चेंडूवरती चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्याकडनं एक सिंगल आहे आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 9 धावा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तब्बल 1,51,000 रुपये. माजी महापौर अहिल्यानगर आदरणीय संदीपदादा भंदस खोतकर साहेब. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तब्बल 1,00,000 रुपये. उद्योजक गौरीशंकर शेठ शरणार्थी साहेब. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं सौभाग्यवती निर्मलाताई शुभमभैया नवले, माजी सरपंच कारेगाव आदरणीय राजेश अण्णा संपतराव कदम आणि सन्मान्य खंडूशेठ शेंडगे या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 71,000 रुपयाचं पारितोषिक आपल्या स्पर्धेला लाभलेलं आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तब्बल 61,000 रुपये. खराब बॉल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल डाव्या इष्टी बाहेरचा. अवंतर धावेबरोबर धावपलक दोहरे धावसंख्येला आकार मिळतोय. 10 धावा तो बल इथे पाहायला मिळतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे आदरणीय सागर अंजबापू सातपुते सातपुर डेअरी फार्म. त्याचप्रमाणे आपण पाहतो सौभाग्यवती सविता अशोक कराळे माझी नगरसेविका अहिल्यानगर. यावेळेचा चेंडू ओट स्टॉफ फाईड लेगला आपला 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. कारण आउटफील्ड खूप जोरामध्ये आहे आणि खूप वेगाने आहे. इथे आपण पाहतो आपल्या संघासाठी नक्कीच चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये वाचवलेला आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती जगदंब 11 उरुळी कांचन 11 ऑन द बोर्ड. विकासदादा दौंडकर आणि आपण पाहतोय महेंद्र शेठ गायकवाड यांच्या मालकीचा असलेला आपण पाहतोय जगदंब 11 हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रसन्नदादा कापरे यांच्या मालकीचा असणारा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव या संघाला तुम्ही पाहतात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावपलकावरती आपण पाहतो 11 धावा आहे. तर दुसऱ्या षटकाला तानाजी गोलंदाजी मार्कवरती येतील. तानाजी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलंय. 11 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिले खरे तर चांगली गोलंदाजी संघाचे आयकॉन वैभव माळेने केलं. तिथं केवळ 11 धावा त्याने इथे मैदानाच्या आतमध्ये खर्च केला. तर दुसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ आणि तानाजी गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेचा चेंडू होता. सुंदर बॉल मैदानावरती होता. प्रश्नांची सरबत्ती उभी केली राजू पाटे सोबत आतापर्यंत या गोलंदाजी युनिटना. सुरेख बॉल होता पहा. एका धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 12 धावा धावपलकावरती आहे. 12 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिले इथे मैदानावरती दुसरं इथे चालू आहे. एक गाव एक टीम आणि एक ऑल इंडिया ओपनचा आयकॉन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. तर आज आपण श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव संघाकडनं वैभव माळीला पाहतात. तर दुसऱ्या बाजूला जगदंब 11 उरुळ कांचन ह्या टीमकडनं तुम्ही राजू पाटेला मैदानावरती पाहतात. पुन्हा एकदा सोयर चेंडू आहे. अवंतर धाव आहे. अवंतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 13 धावा
आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व देखील बहरताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका वेगळ्या उंचीवरती जाताना फटका फसलाय. अक्षय लडकत चेंडूच्या खाली पंबल केलं त्यानं, परंतु सरते शेवटी चेंडूला खाली पडू दिलेलं नाही. डावाला पहिलं पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलाय मंगेश हरिहर यांच्या माध्यमातून. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झालाच नाही आणि त्यावेळेस आपण पाहतोय चेंडू आकाशामध्ये गेला. अक्षय लडकतने आपण पाहतोय पंबल करताना पाहायला मिळालं, परंतु चेंडूला त्याने कधीही खाली पडू दिले नाही. दुसऱ्या तिसऱ्या अटॅम्प मध्ये आपण पाहतो चेंडूला त्याने टिपलं आणि डाबाला पहिलं खिंडार इथे मैदानाच्या आतमध्ये. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव. तुम्ही ज्यावेळेस करता कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमचा आयकॉन तर चांगला असतोच, परंतु त्याचबरोबर आपण पाहतो तुमचे स्थानिक जे खेळाडू आहे ना ते देखील चांगले असावे लागतात. आणि इथे आपण पाहतो तेच वैभवदादा थोरात यांनी संघाची चांगली संघबांधणी केलेली आहे. आज खरं तर संघामध्ये आम्हाला चंद्रकांत नातू पाहायला मिळत नाही, परंतु दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच चंद्रकांत नातू सरे जोडले जातील आणि एक चांगला स्क्वॉड त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आपण पाहतोय न्यू बॅटर निखिल लोणारे. शिरूर हवेली आमदार चषकाचं ही पाठीमागे जी मानाची स्पर्धा झाली ती मानाची स्पर्धा गाजवणारा उरळ कांचनचा हा सुपरस्टार आहे. एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 14 धावा धावपलकावरती. आपण जर पाहिले 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये तब्बल 51,000 रुपये. ग्रामपंचायत सदस्य कुरुंद कैलासभाऊ कोठावळे आणि लोकनियुक्त सरपंच कलडरवाडी आदरणीय राजेंद्र तुकाराम दसगुडे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो 51,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. राजू पाटेचा ब्लास्ट डीप लॉंगनला सलामी दिली त्यानं आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर खणखणी षटकार. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खरं तर प्रेक्षकांसाठी आपण पाहतो खरं तर जी काही लकी ड्रॉच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. ती इलेक्ट्रिक बाईक आपण पाहतो या ठिकाणी राहुल गोगडे सर त्याची थोडीशी या ठिकाणी सफर करताना आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल आपण पाहतो सुरेख पद्धतीने त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सुंदर फटका होता. राजू पाटे या मैदानाचा इतिहास मोठा आहे. PRD सारख्या एका मोठ्या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट फलंदाज याच मैदानामध्ये तो ठरलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये आमचे जिवलग मित्र आणि अगदी नुकत्याच हॉटेल अंपायरच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय ज्यांनी खरं तर स्वतःचा एक चांगला व्यवसाय उभा केलेला आहे. तेही काही काळ खरं तर आयकॉन राहिलेत, परंतु व्यवसाय पाठवून आपण पाहतो थोडेसे लांब गेले. आदरणीय सुनीलजी धावडे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही रॉयल ग्रुप व सायरो मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफीमध्ये स्वागत करतो. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 डीजे थँक्यू. आपण पाहत आहोत खरं तर प्रेक्षकांसाठी जे इलेक्ट्रिक बाईक आहे ते तुम्ही ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहू शकता. राहुल गोगडे सर आहे त्यांच्या पाठीमागे आपण अक्षय यांना पाहत आहोत. 50 रुपयाचं तुम्हाला खरं तर कुपन खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्ही एक इलेक्ट्रिक बाईक जिंकू शकता. स्पर्धेची ज्यावेळेस फायनल होईल ग्रँड फायनल होईल बक्षीस वितरणाच्या वेळी एका भाग्यवान विजेत्याचं जे नाव निघेल तो मात्र जाताना फक्त पायी जाणार नाही, तर जाताना आपण पाहतो एक इलेक्ट्रिक बाईक ते घेऊन जाणार आहे. जसा आनंद राहुल गोगडे यांच्या चेहऱ्यावरती तसाच आनंद आपण पाहतोय त्या लकी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती देखील असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 50 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे आणि आपण पाहतो तिथे एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक दाखवतो आपल्याला पहा 20 धावा. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता निखिल लोणारे. चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग झाला नाही तिथे इष्टी पाठीमागे आपण पाहतो अफलातून झेल मैदानावरती. पारितोषिक येत आहे. केडगाव स्पेशर संघाचा एक हुकुमी एक्का रोहन गडदडे यांच्या माध्यमातून मंगेश जगताप आपल्यासाठी पारितोषिक आहे.
आपण जर डाय मारून झेल घेतला तर आपल्यासाठी आपण पाहतो रोहन गरदळे सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दुसऱ्याकडे मैदानाच्या आतमध्ये कोसळला 20 या धावसंख्येवरती पहा निखिल लोणारी आले आले आपण पाहतो मैदानावरती गेले आणि वॉर्मअप मला वाटतं थोडंसं थांबलं नाही तिथे बॅटची बाहेरची कड इष्टी पाठीमागे संघाचा नेता वैभव दादा थोरात यांनी टिपलेला सुंदर झेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होईल आणि आपल्याला इथे पाहायला मिळतात अगदी सागर इथून आपण पाहतो किल्ला लढावचा मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकत घेतलेला निर्णय आतापर्यंत वैभवदादांचा या दोन्ही खरं तर खेळाडूंनी आपण पाहतो सक्सेसफुल करून दाखवलेला आहे. यावेळेचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये का भिवंडी सारखा दूरवरचा प्रवास करत मी या स्पर्धेमध्ये आले हे संघाचा आयकॉन वैभव माळी या गोलंदाजीचं मैदानावरती दाखवून देतोय. आपलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये त्याची पाहायला मिळते. धावा थांबलेल्या आहेत. राजू पाटेला साथ द्यावी लागेल तुम्हाला पहा कारण एका बाजूने जर आपण पाहतो जर विकेट घेत असला परंतु राजू पाटेचा इतिहास मोठा आहे. यावेळेचा चेंडू विरुद्ध दिशेला फटका खेळायचा आहे. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती असेल तिथे एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे आणि बघता बघता आपण जर पाहिलं 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो विशेष सहकार्य ज्यांचा आपल्याला लाभलेला आहे. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर आदरणीय शशिकांत भाऊ दसगुडे यांच्या माध्यमातून तब्बल 1,11,111 रुपयाची खरं देणगी आपल्या ह्या रॉयल ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वासाठी आलेला आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. 22 धावा आहे. राजू पाटेला खेळायचंच परंतु त्याचबरोबर आपण पाहतो सागर यांना देखील राजू पाटे यांच्याशी चांगली भागीदार मैदानावरती करावी लागेल. समोर पुढ्यामध्ये बॅक टू द बॉलर हा फटका मैदानावरती खेळला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती येईल तोपर्यंत घेतले गेलेले 1 धाव तुम्हाला पाहायला मिळत आहे. कालपासून करता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जे आपल्यासोबत जोडले गेलेत आकाश पवार सर त्यांचं देखील स्वागत करूयात. tenniscricket.in प्रतिम दर्जाची क्वालिटी आपल्याला खरं तर गेले 2 दिवस पाहायला मिळाले. आजही करता आपल्यासोबत जोडले गेले हे सर्व टेक्निशियन सर असतील सर्व कॅमेरा पर्सन असतील या सर्वांचं आपण मनपूर्वक रॉयल ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वामध्ये स्वागत करूयात. तिथे 23 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. तिसरं षटक इथे प्रगती पथावरती आहे. 2 षटकांचा कोटा आयकॉनचा मला वाटतं आता वैभव माळी इथं मैदानावरती पूर्ण करण्याचे इराद्याने आले. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. 14 धावा खर्च करत असताना एका फलंदाजाला खराब बॉल होता जसा आला तसा टाकून दिला राजू पाटे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर टाकून देतोय. फाईन लेग फोडतो. यावेळेस 4 धावा. चौकारा बरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकला असता 27 धावा धावपलकावरती आहे. लढण्याचा इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी नियतीला देखील मला पराभव करणं शक्य नाही. अनेक वादळ आणि अनेक संकटांवरच्या छाताडावरती पाय ठेवून तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. इतरांच्या पावलावरती चालण्यापेक्षा असं काही करा ना की लोक आपोआप तुमच्या पावलावरती चालतील. राजू पाटे याचा आयकॉन म्हणून कळतात. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो तुमच्याकडे आणि समथिंग स्पेशल काहीतरी वेगळं पण आहे म्हणूनच तुम्हाला बोलवलं जातं. ना आतापर्यंत चांगली बॅटिंग आहे राजू पाटे यांची. यावेळेचा चेंडू होता आतमध्ये येणारा चेंडू होता. संकेत काकडे वाडिश लॉंग ऑफला उभे आहेत. 1 धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावे बरोबरच आपण पाहतो 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आपण पाहतोय जगदंब 11 उरुळी कांचन 2 गडी बाद 28 आहेत. तीन षटकांचा खेळ आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला दाखवतो तिथे 2 गडी बाद 28 धावा आहे. अजूनही 3 षटकं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाकायचे. 6 षटकांची लढत आहे. वैभव माळीने मात्र आपल्या 2 षटकांचं कोटा त्याने पूर्ण केलेला आहे. अफलातून गोलंदाजी संघाच्या आयकॉनने खेळला. लाजबाब गोलंदाजी आपण पाहतो या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहे. तर चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतो. तानाजी खळदकर ज्यांनी आपण पाहतो अफलातून षटक इथे मैदानाच्या आतमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं टाकलं होतं त्यांनाच गोलंदाजी मार्कवरती आणून उभा केलेला आहे. तुम्ही दौंड तालुक्यामध्ये जर गेले ना तर गावाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा वैभवदादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दौंड तालुक्यामध्ये 2 मानाच्या स्पर्धा होतात. एक निखिलदादा चव्हाण यांच्या माध्यमातून जे होऊ घातलेले आहे येत्या काही दिवसामध्ये त्या स्पर्धेची तारीख आहे तुमच्या सोबत येईल.
विशेष म्हणजे आपण पाहता दरवर्षी काही ना काही वेगळं पण आणण्याचा प्रयत्न निखिल चव्हाण कंपनी यांचा राहिलेला आहे आणि याही वर्षी आपण पाहतोय नाविन्यतापूर्ण त्यांनी खरं तर कामगिरी केलेली आहे. प्रत्येक धावेसाठी आपण पाहतो पारितोषिक तिथे ठेवले गेलेले आहे. ₹100 पारितोषिक प्रत्येक धावेसाठी आहे आणि फक्त खेळाडूला नाही तर संघ मालकांना देखील आपण पाहतो पारितोषिक असणार आहे तिथे. यावेळेचा चेंडू होता, गती कमी आहे. तानाजी कळतकरने ओळखलं की ह्या मैदानावरती गती ओहो हो चैतन्याची फेकी आली. राजीव पाटे पहिल्यांदा कॅज्युअली दिसला, परंतु ज्यानंतर वाटलं ना संकट येईल, पुन्हा एकदा जीव मुठीत धरून तो पळाला आणि आपल्या घट्ट्या सुरक्षित पोहोचलेला आहे. जितेन शेळके, एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपळ पुढे सरकतो. 29 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. धावांचा वेग तुम्हाला मैदानावरती वाढावा लागणार आहे. धावांसाठी दुष्काळ मैदानाच्या आतमध्ये खरं तर पडलाय आणि तो दुष्काळ इथे मैदानाच्या आतमध्ये थांबायचा. राजू पाटे स्टेट बेनॉस्टॅक वरनं कळवतात की एक सिंगल द्या मला, कारण महत्वाचे आपण पाहतो. खरं तर कधी कधी काय होतं की ज्यावेळेस तुम्ही जो फॉर्ममध्ये असणारा खेळाडू त्याला नॉस्टॅकवरती बराचसा वेळ ठेवलं ना, मग मात्र आपण पाहतो त्याचं जे कॉम्बिनेशन, जो आत्मविश्वास असतो तो आपण पाहतो थोडासा कमी होताना तुम्हाला पाहायला मिळतो. इथे मात्र स्ट्राईक घेण्यासाठी खटाटोप आहे आणि सागरला त्यांनी तेच कळवलंय इथे कशी कामगिरी होणार आहे. हा बॉल मुख्य पंच आपण पाहतोय सतीश झिंजूरकर सर कळवतात इट्स अ वाईट बॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं खरं तर पारनेर तालुक्यातील राळगण थिरपाळ या गावाला बिलॉंग करून सतीश झिंजूरकर सर आहे. संगमनेर तालुक्यामधनं आपण पाहतो हेमंत परदेशी सर आहे. तर या शिरूर तालुक्यातनं आदरणीय पांडुरंगजी सरोदे सर आपल्यासोबत जोडले गेले. या तिन्ही पंचांचा आपण मनपूर्वक ऋण व्यक्त करूयात. यावेळेचा चेंडू फुलर लेन. राजू पाटील दुसऱ्या धावेचा अजिबात इंटरेस्टिंग नाही, ही त्याची खरं तर चालण्यावरून कळतंय, कारण त्याला माहिती आहे आता इथून धावपलक जर वाढवायचं असेल तर मला माझी बॅट चालवावं लागेल आणि स्ट्राईक स्वतःवरती ठेवण्याचा प्रयत्न त्याला इथे मैदानावरती ठेवायचा आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणाऱ्याला दुसऱ्यांच्या सामर्थ्याची गरज अजिबात पडत नाही. आणि इथे मात्र तुम्हाला स्वतःचं अस्तित्व मैदानावरती दाखवत आहे. राजू पाटे काय करामत करेल हे मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आपल्याला. यावेळेचा चेंडू कशासाठी स्ट्राईक घेतली होती राजू पाटेने दाखवून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं रॉयल ट्रॉफीचा दमदार हिट, षटकार. जबरदस्त फटका होता, जबरदस्त फटका. पण पाहतो इथे मैदानावरती धावपल पुढे 37. यावेळेचा चेंडू तो पुन्हा बॅटवरती चेंडू प्रॉपर टायमिंग आहे. इथे खराब क्षेत्ररक्षण असेल, चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. राजू पाटेचा झंझावात चालू झालाय. 4 धावा. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय सोलापूर जिल्ह्यातले दोन मोठे सुपरस्टार, दोन आयकॉनिक खेळाडू उपस्थित होतात तिथे. प्रथमेश राठोड आणि त्यांच्यासोबत संदीप पवार, या दोन्ही आयकॉन खेळाडूंचा आम्ही रॉयल ट्रॉफी 2025च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. 41 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल खंडून काढावा लागला. अमोल नातूची फेकी, धावची संधी आणि इथे इथे आपण पाहतो सतीश जिंजोरके सरांकडे आपण पाहतो. खरं तर राजू पाटे इथे गेलेले आहेत. षटक संपन्न आपण पाहतो 4थ्या क्रमांकाचा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 2 गडी बाद 42 धावा आहेत. इथे आपण पाहतो खरं तर ही स्पर्धा फक्त प्रेक्षकांसाठी असं आहे, खेळाडूंसाठी आहे असं अजिबात नाहीये. प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो एक मोठी सुवर्ण संधी असेल. 50 रुपयाचं तुम्हाला कुपन खरेदी करायचंय आणि 50 रुपयाच्या कुपनमध्ये मात्र तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची सुवर्ण संधी तुम्हाला इथे असणार आहे. 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली. 5व्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती अक्षय लडकतला आपण इथे गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. अक्षय लडकत आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 42 धावा धावपलकावरती राजू पाटे संघाच्या आयकॉन भोवती हा धावपलक फिरतो, डेफिनेटली फिरतो, कारण उरलेले 12 चेंडू राजू पाटे जर खेळला मैदानावरती धावेंची तो मोठी उधळण करेल यातील मात्र शंका आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. हा बॉल आपण पाहतो गतीने कमी होता, वेगाने कमी होता या खेळपट्टीवरती. करता आज तुम्ही पहा स्पर्धेचा 3रा दिवस आहे. कालचा दिवस जर तुम्ही पाहिला, आपण जर पाहिलं तिथे कर्जोले हरिया या टीमने गाजवला.
परंतु तुम्ही जर कालच्या दिवसामध्ये पिकअप द बॉलर जर पाहिलं तर जयदीप उंडेने मात्र या सिमेंट विकेटवरती कर्तृत्वाचा झेंडा रोवला. गती परिवर्तन चेंडू ठेवत आपण पाहतो खूप अफलातून गोलंदाजी या खेळपट्टीवरती त्याने केली. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये करतील. अवंतर धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 43 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिल्या क्रमांकाची मॅच चालू आहे. उशिरा आल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो हवेली तालुक्यातले एक मोठी स्टारकास्ट जगदंब 11 उरोळी कांचल, तर दुसऱ्या बाजूला दौंड तालुक्यातले एक यशस्वी फ्रँचायझी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव, अशा दोन तगड्या फौजांमध्ये उभा राहिलेला मोठा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. हा बॉल पाहणी पंच आपण पाहतो खरं तर तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहणी करतील. काय घडलंय इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. स्वर आहे की चेंडू करता आपण पाहतो खाली पडलाय, हे चाचपणी मैदानाच्या आतमध्ये खर्च केली जाणार आहे. हेमंत परदेशी सर, त्याचप्रमाणे आपण पाहतो सतीश झिंजूरकर सर, हे आपल्याला येट्स इट्स नो बॉल, नो बॉल. आणि पुढील चेंडू मात्र आपण पाहतो फ्री हिट असणार आहे. कधी कधी खरं तर आपण पाहतो आयुष्याला देखील फ्री हिट असते तर, परंतु मित्रांनो आयुष्याला फ्री हिट नाहीये. आयुष्य विधात्यातलं वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. अरे येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं, मग आयुष्य कोणासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. राजू पाटे आग लावतो डिमिड विकेट सीमारेषेला. चौकार असेल, आयोजक कमिटीच्या माध्यमातून निर्णय आलाय, हा चौकार आहे. चौकार आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 48 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. अरे छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडू शकेल मजला अशी कोणी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल ती झोपडी अशी आगे ज्वलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालवतो मी, अडथळ्यांना घेऊन अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. वाईट यॉर्कर हा चेंडू होता. चेंडूचा बॅटचा संपर्क इथं प्रॉपर मैदानावरती नाही. स्ट्रगल दिसला राजू पाट्याचा, परंतु तरी देखील 17 चेंडूमध्ये 32 धावा आपण पाहतो इथं मैदानाच्या त्याच्या माध्यमातून आहे. संघाचा 48 धावा धावफलक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो. त्यामध्ये मात्र आपण पाहतो 32 धावा 17 चेंडूमध्ये राजू पाटे संघाच्या आयकॉनने ठोकल्यात आणि अजूनही मैदानावरती तो खेळतो. गती परिवर्तन, हा चेंडू मैदानावरती अक्षय लडकतनं प्रतिस्पर्धा संघाचा आयकॉन टिपला. राजू पाटे इज गॉन. अठ्ठेचाळीस धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यानंतर एक मोठी मॅच तुमच्या भेटी स्थिती आहे, जिथे छत्रपती वॉरियर्स शिरूर संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव हा संघ तुम्हाला त्यानंतर यानंतर मैदानावरती पाहायला मिळणार आहे. विरुद्ध दिशेला फटका, क्षेत्ररक्षक उभा तिथे टिपला सुंदर झेल. अक्षय लडकतने डावाला सुरुंग लावला या षटकामध्ये. अमोल थोरात बाद. बॅट फिरवायची होती, आपण पाहतो कळलं होतं इथे खरं तर धावा वाढवायच्यात, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. कशी कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये होईल, तुम्हाला मैदानावरती पाहायचंय. मोठा संघर्ष मैदानावरती उभा टाकलेला आहे. पहा, ज्यावेळेस फलंदाज मैदानावरती बाद होईल तो 30 सारखा क्लिअर करण्यापूर्वी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असावा, कारण वेळेचं बंधन आहे. 2 दिवसापेक्षा आपण पाहतो उशिराने सामना आपला आज इथे मैदानावरती चालू झालेला आहे. त्यामुळे मैदानावरती एकदा का खेळाडू बाद झाला का नवीन बॅटर तो 30 सारखा पार करण्यापूर्वी मैदानाच्या आतमध्ये असावा. 48 धावा धावपलकावरती आपण पाहतो मैदानावरती पाहायला मिळतात आपल्याला. ओमकार इथे मैदानावरती आलेत. अफलातून षटक आपण पाहतो अक्षय लडकतनं मैदानावरती टाकलेला आहे.
5 षटकांचा खेळ संपलाय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जगदंब 11 उरुळी कांचन 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाच षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती आहे. धावा धावफलकावरती शेवटचं षटक मैदानावरती चालू आहे. वैभव दादा थोरात संघाचा नेता गोलंदाजी मार्क वरती ग्लोरियस हिट बॅकफूट पर्च वरनं आपण पाहतो सर एक्स्ट्रा कव्हर लागणारा एक सनसनी चौकार. या चौकाराबरोबरच आपण पाहतो संघाचं धावफलक पुढे सरकतोय. जगदंब 11 उरुळी कांचन अर्धशतक धावफलकावरती पूर्ण होते. 52 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव दादा थोरात संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पहिल्या चेंडूवरती कव्हर सीमारेषा दाखवली आपण पाहतो फलंदाजांनी. यावेळेचा चेंडू गुडघा टेकवला. सागर आहेत आडव्या बॅटने फटका खेळायचा. पाठीमागे आपण पाहतो संकेत काकडीची फेकी पाहायला मिळेल आपल्याला. तिथे चांगलं क्षेत्रक्षण आहे. एक धाव आणि एका धावीबरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 53 आहे. छत्रपती वॉरियर्स शिरूर आणि त्यांच्या विरोधामध्ये संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव हा संघ आपण पाहतो. यानंतर मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार रेडी रहा. किट परिधान करा आणि टॉस साठी चला. जसं शेवटचं षटक संपेल तसं लगेच आपण पाहतो टॉस करायचा. डीप लॉंग ऑनला आग लावली आडव्या बॅटनं. सुंदर फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाव्यांची कोंडी फोडणारा खणखणी षटकार. षटकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. 59 धावा धावफलकावरती. दरम्यानच्या काळात या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभती आहे महाराष्ट्र पोलीस आदरणीय विशालजी कोथळकर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. उंच हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली उशिराने आलेत. तानाजी सर उशिराने आले पहा. तोपर्यंत मात्र चेंडू तिथे विसावा घेतला. एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावफलक पुढे 60 धावा धावफलकावरती आहे. खरं तर प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो एक सुवर्ण संधी आहे. 50 रुपयाचं तुम्हाला कुपन खरेदी करायचंय आणि त्या 50 रुपयाच्या कुपनच्या माध्यमातून मात्र तुम्ही एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे. त्यासाठी आपण पाहतो तुझे वा सुंदर बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये इष्टी पाठीमागे चेतन आपण पाहतो. खरं तर तेजस घावटे आयोजक कमिटी मेंबर आहेत आणि मला वाटतं आयोजनामध्येच आहेत. सरांच्या माध्यमातून कुपन त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तुमच्यापर्यंत ती येतील आणि तुम्ही नक्कीच आपण पाहतो प्रत्येक गॅलरीमध्ये ते येणार आहे. 50 रुपयाचं कुपन खरेदी करा आणि एक इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची सुवर्ण संधी मात्र तुम्हाला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. 60 धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं शिव छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. थँक्यू. छत्रपती वॉरियर्स टीम आपली टीम द्या इथे विथ फोन नंबर. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला. शेवटच्या 2 षटकामध्ये आलेल्या धावा जगदंब 11 उरुळी कांचन या संघाला मात्र नवसंजीवनी देतील. लाईनअप पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. पहिला डाव आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती बनवले गेल्यात 66 धावा धावफलकावरती बनवले गेल्यात आणि जिंकण्यासाठी 67 धावींची गरज श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव या संघाला इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या ठिकाणी उपस्थित होतात आज ज्यांचा एक गोड आवाज तुम्ही खरं तर या ठिकाणी ऐकणार आहात. प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट सचिन ओळ सर आपल्यासोबत जोडले जातील. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये सरांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. चला टीम चला. आदरणीय निखिल लोणेरे सर यांनी कंपनी चला.
दरम्यानच्या काळात आपण पाहतो खरं तर कराटे या क्षेत्रामधलं एक खूप मोठं नाव फक्त तालुकापुरतं नाही तर महाराष्ट्रपुरतं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी नेलेलं आहे. आदरणीय परशुराम ओवळ सरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. सर आपलं देखील आम्ही रॉयल ट्रॉफीच्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. ही कराटे जिंकलेली मंडळी आहेत. काय म्हटले? त्याचबरोबर आपण पाहतो त्यांच्यासोबत आलेले मान्यवर सरांचं देखील खरं तर आम्ही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. शिरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सतीजी मुंडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. दोन्ही कॅप्टन चला ना, जितेन शेळके चला, जितेन शेळके सर चला. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कोतळकर साहेब, त्याचबरोबर आपण पाहतो सागरदादा सातपुते साहेब. साहेबांनाच आम्ही विनंती करतो आपल्या शुभास्ते. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. खरं तर खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालं. मी आदरणीय परशुराम ओवळ सरांविषयी बोलत होतो. कराटे क्षेत्रामधले खूप मोठं नाव आहे. जसे खरं तर आपण पाहतो क्रिकेट म्हणजे तुम्ही नाविन्यता मिळवता, तसं कराटे क्षेत्रामध्ये खरं तर आपण पाहतो या शिरूर शहराचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सरांनी नेलेलं. अनेक विद्यार्थी खरं तर त्यांनी घडवलेले आहेत. अशा खरं तर एका गोड व्यक्तींचं या ठिकाणी शुभागमन आहे. आदरणीय परशुराम ओवळ सर आपल्याच शुभ असते आम्ही टॉस करतो. आपण खाली या. तुमच्यासोबत आले तुमचे मान्यवर, आमच्या नवरेगावचे खरं तर मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होतात. तिथंच करूयात. पोपट चाचा चव्हाण चाचांचं देखील स्वागत आहे. आदरणीय ओवळ साहेब यांना खाली. छत्रपती वॉरियर्स टीम, छत्रपती वॉरियर्स विनंती असेल चला टॉस साठी. आपण पाहतो खरं तर या स्पर्धेमध्ये 50 रुपयाचं कुपन खरेदी करत असताना तुम्ही जी इलेक्ट्रिक बाईक जिंकणार आहात आणि खरं तर आपण पाहतो जे गाडीवरती आपल्याला दिसत आहेत तेच तुमच्याकडे कुपन फाडण्यासाठी येतील आणि त्याच गाडीचं कुपन खरं तर तुम्हाला खरेदी करायचं आहे. 50 रुपयामध्ये आपण पाहतो इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे आणि लिमिटेड कुपन आहेत. पहिले 300 कुपन आपण खरं तर या स्पर्धेमध्ये ठेवलेत. त्यामुळे आपण पाहतोय नशीब आजमावण्याची काही एक सुवर्ण संधी आहे. याआधी खरं आपण पाहतो नशीब तुमचं फळफळलं नसेल, परंतु इथे मात्र ते नशीब तुमच्या जोरावरती येऊ शकतो. येस राहुल गोगडे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता तिथे आणि कुपन खरेदी करू शकता. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. टॉस साठी जितेन शेळके येऊन थांबलेत. छत्रपती वॉरियर्स शिरूर आदरणीय विशालजी कोथळकर साहेब, सन्मान्य सागरदादा सातपुते साहेब, चला आपल्याला टॉस करायचा आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. जाऊया मॅचकडे. आपण पाहतो 67 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. पहिल्या डाव मैदानाच्या आतमध्ये संपला. जबरदस्त बॅटिंग करतं शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. अफलातून गोलंदाजी, सलामीची जोडी मैदानावरती. संकेत काकडे, संकेत काकडे आपण पाहतो इथे सलामीला आल्यात आणि त्यांच्यासोबत संघाचा आयकॉन आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. दरम्यानच्या काळात आपण पाहतो या ठिकाणी उपस्थिती ज्यांची खरं तर लाभतीये, आमचे नाना तोरस सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. छत्रपती वॉरियर्स टीम चला ना, छत्रपती वॉरियर्स टीम चौथा पुकार आहे टीम आपल्याला. चला येस लेस प्लेचा इशारा इथे मैदानाच्या आतमध्ये येतो. 67 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि पहिले षटक मंगेश हरिहर मैदानावरती टाकतात. पहिला चेंडू विरुद्ध देशाला खेळायचा मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. सेकंड लाईन आपण जर पाहिलं करता कंपल्सरी वाईड असेल आणि दोन्ही टीम बरं का, दोन्ही टीम तुम्हाला एक एक रिव्ह आहे, एक एक रिव्ह आपण ठेवलेला आहे. श्री गणेश आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये होईल. एक धाव इथे मैदानावरती आहे. 67 धावांचा पाठलाग शेवटच्या काही षटकामध्ये आपण पाहतोय सागर यांनी केलेला विध्वंस तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला आणि जो धावफलक आपला खरं तर 50 दिसत होता तो 67 ला घेऊन गेला. अफलातून गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे.
पॉवर प्लेचं पहिलं षटक रॉयल ट्रॉफीचं देखणं पर्व रेखीव पर्व तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. तिसऱ्या पर्वामध्ये आहोत. बंटी अर्थ, विशाल गायकवाड सर, रवींद्र गिरमकर सर, राहुलजी गोगडे, विशालजी आलभर या सर्वच मान्यवर, अमोल दसगुडे, अक्षय भापकर या सर्वच मान्यवरांनी यावेळेचा चेंडू जागेवरनं संकेत काकडेचा ब्लास्ट लॉंग ऑफच्या डोक्यावरनं वाघांची मोठी दहाड फोडलाय पहाड. षटकार षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 7 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हा पिच टेनिस क्रिकेटच्या पटलापासून पुढे आलेला हा संकेत काकडे आहे. सामान्य कुटुंबाला बिलॉंग करतो आणि ते सामान्य कुटुंबातून येत मात्र स्वतःचं अस्तित्व त्याने मैदानाच्या आतमध्ये उभं केलं आहे. यावेळेचा चेंडू संकेत काकडेचा ब्लास्ट, चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर, छोटा तीर लेकिन वार करे गंभीर. ओळीने दुसरा. प्रेक्षक राजा ओळीने 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आले. खरं तर प्रश्न मलाही पडला होता की संकेत काकडेच का सलामीला. अनेक मोठमोठी नावं खरं तर टीम मध्ये आहेत, परंतु संकेत काकडेचा फॉर्म काय आहे तो फॉर्म इथं मैदानावरती बोलतोय. आणि ओळीने मात्र मंगेश हरिहर सारख्या एका अनुभवी गोलंदाजाला दाखवलेलं मोठं आसमान तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 13 धावा धावफलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. षटक क्रमांक पहिले 67 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि या 67 धावा जर बनवायचे असेल तर पॉवर प्लेचे पहिले 2 षटक अतिशय महत्त्वाचे आहे. हे आपण अनेक वेळा मैदानावरती पाहिलेलं आहे. आणि इथे देखील संकेत काकडेने पहिल्याच चेंडूपासून तोडफोडला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. 1,51,000 रुपयाने झळालता करंडक. तेरा धावा धावफलक आपल्याला दाखवतोय. हा चेंडू आपण पाहतो डीप पॉइंटला ट्रॅव्हल करतो. 30 सर्कल आहे ऑन आहे. धावांची उधळण करतो संकेत काकडे. पहिल्या षटकामध्ये चौकार. एक सूचना येते पहा. पहिल्या 2 षटकामध्ये जर चेंडू हरवला तर नवीन चेंडूच आपण पाहतो तिथे वापरण्यात येईल. परंतु 2 षटकानंतर जर चेंडू हरवला तर जुन्या चेंडूने मात्र सामना आपण पुढे चालू करणार आहोत, याची नोंद घ्या. पहिल्या 2 षटकामध्ये जर चेंडू हरवला तर नवीन चेंडूच दिला जाईल. जर तिसऱ्या षटकामध्ये चेंडू गेला, खराब झाला, तर मग आपण पाहतो त्या जुन्या चेंडूने मात्र सामना पुढे चालू राहील, याची नोंद घ्या. 17 पहिल्या षटकामध्ये संकेत काकडे नावाचं वादळ गती परिवर्तन. स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली आणि संकेत काकडेला जीवदान. 1 धाव आपल्याला या चेंडूवरती मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस 67 धावा धावफलकावरती आहेत. आता मी 67 केवळ का म्हणतोय, कारण काल या मैदानावरती 102 धावा बनवल्या गेल्यात. काल ह्याच मैदानावरती आपण पाहतो 92 धावांचा देखील यशस्वी पाठलाग झालेला आहे. त्यामुळे 67 धावा त्यामुळेच मी कमी म्हटलो. परंतु अशा धावा जरी तुमच्याकडे असल्या ना मित्रांनो, तरी लढण्याचा इतिहास मोठा आहे टीम उरुळ कांचन टीमचा. परंतु असे जे हाफ चान्सेस आले असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण स्कोरलेगच्या क्षेत्ररक्षकाकडे बराचसा वेळ होता आणि तिथे मात्र संकेत काकड्याला जीवदान तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे. 18 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये उजवाने डावकर ह्याचं कॉम्बिनेशन आहे. स्ट्राईकवरती मात्र आपण पाहतो संघाचा आयकॉन वैभव माळी यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बॅटची बाहेरची कट स्लाइस केले चेंडूला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तिथे मात्र आपण पाहतोय एक धाव मैदानावरती पाहायला मिळेल. आणि एका धावे बरोबरच षटक क्रमांक पहिले इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय प्रसन्न दादा कापरे यांच्या मालकीचा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव 67 धावांचा पाठलाग करतोय. 19 पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावफलकावरती आपण पाहतो 19 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर अजून 30 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता.
कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो कभी लढा नाही होता. लढण्याचा इतिहास मोठा सांगितला जातो. आपण पाहतो आणि गोलंदाजी मार्कवरती कृष्णा कांबळे यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पाठीशी कृष्ण हवा आणि या कृष्णाला आपण पाहतो आपल्या संघासाठी कामगिरी करायचे, परंतु पहिल्या षटकामध्ये संकेत काकडेने मात्र डावाला प्रतिस्पर्धा संघाचा डाव उधळायला सुरुवात त्याने मैदानावरती केलेली आहे. दुसरं षटक मैदानावरती आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्राईकवरती संघाचा आयकॉन वैभव माळीला आपण इथे मैदानावरती पाहतो. भिवंडी नवी मुंबईला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आज मात्र रॉयल ट्रॉफीमध्ये याचा आयकॉन म्हणून आलाय आणि तो का आलाय हे दाखवून देतोय. शॉट ऑन द फुल पॉवरफुल वंडरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिला चेंडूवरती आलेला राजशाही तडाखा आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतोय. 25 धावा इथे मैदानावरती आहे. कृष्णा कांबळे स्टेटवे खरं तर षटकारानंतर राजू पाटे तिथे आले. इष्टी पाठीमागे अमोल थोरातही आलेत. कारण माहिती आहे की इथूनच जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. निखिल लोणारी इष्टी पाठीमागनं आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफ अशा दोन क्षेत्ररक्षक घेऊन कृष्णा गोलंदाजी करतायत. यावेळेचा चेंडू होता आडव्या बॅटने. यावेळेस मात्र प्रॉपर बॅटवरती चेंडू मिळाला नाही. मंगेश हरिहर आपण पाहतोय तिथे पाहायला मिळतात. फेकी सुरेख आहे. एक धाव तुम्ही मैदानावरती पाहत आहात. एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे 26 धावा धावपलकावरती. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतो धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी विशालदादा टेंगरे भरतदादा टेंगरे आणि कंपनी आपण पाहतोय. खरं तर बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होऊन झालेली पहिली टीम झाली. तर कालचा दिवस कर्जुलहार या टीमने गाजवला. अमोल गागरे त्यातून आपण पाहतोय मधुर धुळे प्रवीण गावडेने देखील या मैदानावरती 4 चाल लावले. खरं तर फलंदाजी केली आणि कर्जुलहारी टीम या स्पर्धेतली दुसरी टीम ठरली जी बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाली. तर आज कोण त्यासाठी मात्र सकाळच्या सत्रामध्ये उभा राहणारा एक मोठा संघर्ष तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झालेला नाही. राऊंड द विकेट आले ते पहा तिथे आणि राऊंड द विकेटने एक गोलंदाजी करणार खूप कमी गोलंदाजा मी सातत्याने सांगितलं. तुम्ही सरकोंदा तालुक्यामध्ये जर गेले तिथे तर काल जयदीप पुंडेने देखील इथे चांगला वापर केला. बाळासाहेब कोथिंबीर यांचे नाव घेतलं जातं. यानंतर इन ॲक्शन जे आहेत आदरणीय कोतळकर साहेब हे देखील राऊंड द विकेटने खूप चांगली गोलंदाजी करताना मॅन ऑफ द सिरीज जिंकून गेलेत. त्यामुळे तुम्ही अँगल बदलल्यानंतर चेंडू तुम्हाला फक्त लाईन लेनच्या जोरावरती दाखवावा लागतो आणि गोलंदाजाला मात्र तिथे ॲडजस्टमेंट करावं लागते. ते अनेक वेळा आपण इथे मैदानावरती पाहिलेले आहे. हा बॉल सुरेख होता. आग गोकणारा होता. वेगावरती सर होऊन टाकणारा कृष्णा कांबळेचा हा टिपिकल बॉल होता. इथे सुंदर गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानावरती. 27 धावा धावपालिकावरती 26 चेंडू आणि अजून आपण पाहतो 40 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगत चाललेला आहे. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो परंतु तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे संघर्ष जर तुमच्या वाट्याला येत असेल तर स्वतःला नशिबान समजा. कारण संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धम्मक आणि आपण पाहतो किंमत असते ते तुम्हाला दाखवायची येते. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण जर पाहिले खरं तर खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी 50 रुपयाचं कुपन तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याच्या माध्यमातून एक इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही जिंकू शकता. समोर आपली जी गॅलरी आहे लॉंगॉनला रॉयल ट्रॉफीची जी समोरची गॅलरी आहे तिथे आपण पाहतो तेजस गावटे सर खरं तर आपण पाहतो आपल्यासोबत तिथे जोडले गेलेले आहेत. ज्यांना कुपन फाडायचं आहे तुम्ही तेजस गावटे सरांशी संपर्क करा आणि आपलं नशीब आजमावून एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी बघा. यावेळेचा चेंडू पाठीमागे सरकला आणि पॉइंट कव्हर फोडला. इनफिल्ड क्लिअर करतोय वैभव माळीचा हा सनसनी चौकार. बत्तीस धावा धावपालकावरती छत्रपती वॉरियर्स टीम तुमची प्लेइंग 11 द्या इथे विथ फोन नंबर. यावेळेचा चेंडू जबरदस्त फटका. व्हॉट अ हिट ग्लोरियस हिट अफलातून हिट वैभव माळी हिज द ब्रँडेड हिट षटकार. थँक्यू डीजे थँक्यू सो मच. टॉस आपण इथे मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतोय.
सागरदादा सातपुते सरपंच आणि अण्णासाहेब नलगे यांच्या मालकीचा छत्रपती वॉरियर्स शिरूर, तर दुसऱ्या बाजूला संदीप भैया नवले सरपंच कारेगाव यांच्या मालकीचा असणार आपण पाहतो संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव अशी लढत यानंतर तुम्हाला मैदानावरती खेळवायची आहे। टॉस तिथे मैदानावरती आपण करतोय, राहुल गोगडे सर आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहतो आमचे अनेक मान्यवर त्या ठिकाणी इथे पाहायला मिळतात। 2 षटके संपली, धावपलकावरती 38 धावा आहेत, तर 24 चेंडू आणि 29 धावींची गरज आहे। आकाशातून नाणं जमिनीकडे, छत्रपती वॉरियर्स शिरूर कोतळकर साहेबांनी नाणेफेक जिंकलेला आहे। 38 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात, तर 24 चेंडू आणि अजून आपण जर पाहिले तिथे 24 चेंडू मध्ये 29 धावींची गरज सामना मैदानावरती असणार आहे। गोलंदाजी मार्कवरती संघाचा आयकॉन, एनबी ट्रॉफीचा ब्रँड अँबॅसिडर आणि नवे नंतर एनबी ट्रॉफीचा या सीझनचा मॅन ऑफ द सिरीज जुन्नर तालुक्याचा सुपरस्टार राजू पाटे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेचा चेंडू आपण पाहतो बॅकफुटला सरकत फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय। क्षेत्ररक्षक चेंडूवरती इथे आपण पाहतो तोपर्यंत घेतले गेलेली 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय। 40 धावा तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात। 22 चेंडू आणि 27 धावा। तुम्ही कधी करता आपण पाहतो रणामध्ये पराभूत होत नाही, तुम्ही एकदा का मनामध्ये पराभूत झाला का मग मात्र तुम्हाला अडचणी नक्की निर्माण होतात। मी सातत्याने सांगितलं की टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला जर अधिराज्य गाजवायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे पाहिजे, कारण मनाच्या पिंजऱ्यातून एकदा विश्वास नावाचा जर पक्षी उडून गेला ना मित्रांनो, मग तुम्ही कितीही प्रयत्न करा तो मनाच्या पिंजऱ्यामध्ये येत नाही। त्यामुळे कठीण काळात स्वतःला सतत सांगत चला की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये, तुम्हाला लढायचं आहे। 42 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। संकेत काकडे 9 चेंडू मध्ये 22 धावा। अपकमिंग सुपरस्टार सिद्धेश्वर पिंपळगावचा इथे मैदानाच्या आतमध्ये अफलातून बॅटिंग करतोय रॉयल ट्रॉफीच्या तिसऱ्या परावामध्ये। डान्सिंग डाऊन द विकेट मुख्य पंच आपण पाहतो वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये करतील। अवंतर धावी बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो 43 धावा धावपलकावरती। रोज एकच टीम खरं तर पुढे क्वालिफाय होणार आहे, त्यामुळे आपल्या पहिल्या सामन्यामध्ये विजय खूप महत्त्वाचा असतो। लागोपाठचे 2 विजय तुम्हाला या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये नेऊन दाखल होणार आहे, तर लागोपाठचे 2 पराभव मात्र या स्पर्धेचं आव्हान संपवतात। संकेत काकडे आडव्या बॅट न मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर राजू पाटील आसमान दाखवतोय, षटकार। संकेत काकडे नावाचं वादळ आलंय, संकेत काकडे नावाचा ज्वालामुखी आलाय आणि या ज्वालामुखीने आपण पाहतो उद्रेक करायला सुरुवात मैदानावरती केलेली आहे। राजू पाटे यांना आसमान दाखवलं डीप मिड विकेट सीमारेषेचं आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय। धावपलकावरती नजर टाकल्या असता 49 धावा आपण इथे मैदानावरती पाहतोय। ओहो संकेत काकडे विरुद्ध दिशेला टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय, कलात्मकतेचा आविष्कार फुलवलाय। व्हॉट अ हिट, षटकार। जबरदस्त फटका इथे मैदानावरती असेल। यावेळेचा चेंडू ऑप्टिकच्या पलीकडे सरकत फटका खेळलाय, पाठीमागे क्षेत्ररक्षक उभे आहेत, एक चांगले क्षेत्ररक्षक आहे संकेत काकडे इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अफलातून बॅटिंग करतोय। एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती अब तक 56 तर शेवटचे 18 चेंडू 11 धावींची गरज आहे। अकरा 18 चेंडू मध्ये आपण पाहतो इथे 11 धावींची गरज आहे।
डाऊन द ग्राउंड फटका आपण पाहतो संकेत काकडे यांच्या माध्यमातून राजू पाटे अफलातून क्षेत्ररक्षक. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतो. 57 धावा धावपलकावरती आहे. तर समीकरण आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये बदलतंय. 17 चेंडू आणि अजूनही आपण पाहतो 10 धाव्यांची गरज. सामना मैदानावरती इथे रंगलेला आहे. संघर्ष अजूनही मैदानावरती चालूच आहे. गोलंदाजी मार्गवरती लोकेश लोणारी यांना आपण पाहतो दरम्यानच्या काळामध्ये. महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर, पप्पू शेठ पवार त्यांच्याबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय दगडू मामा त्रिमुखे या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन आहे. विरुद्ध दिशेला फटका. यावेळेस टेनिस क्रिकेटचं सौंदर्य फुलवतो वैभव माळी. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या चौकाराबरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 61 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका. जागेवरनं फटका. डिफ लॉंग ऑन फोडला यावेळेस वैभव माळीनं. ओळीने दुसरा. 4 धावा. थँक्यू. पारगाव टीम निर्णय कळवा. आपण टॉस जिंकलेला तुमचा निर्णय कळवा. 65 धावा धावपलकावरती आहे. 15 चेंडू आणि आपण पाहतो 2 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेचा चेंडू आणि या षटकाराबरोबरच श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव या संघाने आपण पाहतोय रुबाबदार विजय इथे मैदानावरती मिळवला आहे. वेल प्लेड.